मद्यधुंद युवकाचा पोलिसांवर हल्ला, उपनिरीक्षकाचा गणवेश फाडला. घरगुती वादाची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या मद्यधुंद व्यक्तीने पोलिसावर हल्ला करून त्याचा गणवेश फाडल्याची धक्कादायक घटना गिट्टी खदान पोलीस ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार अनिल श्रीराम निंबुळकर उर्फ समीर पठाण, वय वर्ष 40, राहणार जाफरनगर रिंग रोड, मानकापूर, नागपूर, हा बुधवारी दिनांक 4 रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास त्यास सासू समशून मिसो मोहम्मद इस्माईल यांच्यासोबत घरगुती कारणावरून वाद झाल्याने गिट्टी खदान पोलीस ठाण्यात आला होता. तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस ठाण्यात तो सासूला जोरजोरात ओरडून शिवीगाळ करत असल्याने रात्रपाळीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक चांद खान साहेब खान पठाण यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक होत त्याच्या अंगावर धावला. पठाण यांचा पोलीस गणवेश फाडून आरोपीने हातबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे शासकीय कर्तव्यात अडथळा आला. या प्रकरणी चांदखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टी खदान पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केलेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.